तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज मध्ये आपण काय फरक असतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहू. कारण की खूप सारे विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये काय फरक असतो ते त्यांना माहीत नसतो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू की पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये काय फरक असतो आणि रिझल्ट का बरं पर्सेंटाईल बेसिसवर लागतो. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती पाहू पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलबद्दल. चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी पर्सेंटेज काय असतो? पर्सेंटेज म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले आपण त्याच्या अकॉर्डिंग पर्सेंटेज आपण काढतो. फॉर एक्झाम्पल जर एक उदाहरण बघितलं, जर तुम्हाला 100 मार्काची परीक्षा आहे आणि तुम्हाला 70 गुण मिळाले, तर आपण जे मिळालेले गुण आणि टोटल गुण याचा आपण पर्सेंटेज काढतो. तर पर्सेंटेज किती निघणार? याचे पर्सेंट होते 70%. आपण मिळालेले गुण आणि टोटल परीक्षेमध्ये किती मार्क असते याचा आपण पर्सेंटेज याप्रमाणे काढून, तर आपण जर याचा भाग दिला तर टोटल किती पर्सेंट निघतं त्याचं कॅल्क्युलेशन केला तर 70%. जर परीक्षा 200 गुणाची असेल, किती गुणाची? 200 गुणाची, आणि तुम्हाला 150 मार्क मिळाले असतील, तर मिळालेले मार्क अपॉन टोटल मार्क इंटू आपण 100 करू. जर आपण याला कॅल्क्युलेट करू तर याला कॅल्क्युलेट केला तर हे 75% एवढे मार्क मिळतात. आपण पर्सेंटेज 100मधून काढतो. कशामधून? 100मधून. आणि जर परीक्षा 200 गुणाची असतील तर आपण हा कॅल्क्युलेशन बघितलं तर 75% एवढे होतात. तर आपण जर ओव्हरव्ह्यू बघितला पर्सेंटेजचा, कशाच्या? पर्सेंटेजचा, तर पर्सेंटेज मार्क्स आधारित असतो. कशाच्या? परीक्षामध्ये मिळाले मार्क्सच्या आधारावर असतो. तर हे उदाहरण आपण पर्सेंटेज बद्दल बघितलं. आता आपण पर्सेंटाईलबद्दल पाहू. काय? पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलमध्ये फरक असतो. पर्सेंटाईल हे रँक आधारित असतो. कशा आधारित? रँकवर आधारित असतो. हे मार्कवर आधारित नसते, तर रँकवर आधारित असते. तर आपण आता पाहू, काही उदाहरण पाहू. एक उदाहरण पाहू की जेणेकरून तुम्हाला समजेल की पर्सेंटाईल काय असते. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ, उदाहरण घेऊ. पोलीस भरती मध्ये टोटल जर आपण एक उदाहरण बघितलं तर टोटल आपण पकडू 50,000 एवढी अर्ज संख्या होती. आणि टोटल 40,000 एवढे विद्यार्थ्यांना परीक्षा दिली. किती विद्यार्थ्यांना परीक्षा दिली? 40,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आणि तुमची रँक 1000वी आहे, म्हणजे 1000वी तुमची रँक आहे. किती रँक आहे तुमची? 1000वी रँक आहे. तर टोटल किती मुलांना परीक्षा दिली? 40,000 मुलांना परीक्षा दिली आणि तुमची रँक किती आहे? 1000वी आहे. तर याचा आपण वजा केला, म्हणजे मायनस केला, तर 39,000 एवढे विद्यार्थी तुमच्या मागे आहेत. किती? 39,000 म्हणजे 39,000 एवढे विद्यार्थी तुमच्या मागे आहेत. आता आपण याचा पर्सेंटाईल काढू. पर्सेंटाईल तुमच्या मागे किती विद्यार्थी आहेत? 39,000 विद्यार्थी तुमच्या मागे आहेत. आणखी टोटल किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली? टोटल 40,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. याचा जर आपण पर्सेंटाईल काढला तर आपण खाली येतो टोटल विद्यार्थ्यांनी जेवढ्याने एक्झाम दिली, आणि तुमच्या मागे किती विद्यार्थी आहेत, म्हणजे तुमचे जेवढे मार्क आहेत त्याच्या मागे किती विद्यार्थी आहेत. तुमची रँक किती आहे? 1000वी. आणि 40,000मधून जर 1000 वजा केला
तर 39,000 एवढे विद्यार्थी तुमच्या मागे आहेत. जर आपण याचं कॅल्क्युलेटर केला तर याचं जर आपण कॅल्क्युलेट केलं तर बघा, हे 20 इथचे गेले तर 390 भागिले 4, तर तुमच्या पर्सेंटाईल इथे किती निघणार 97.5. किती 97.5 एवढे तुमचे पर्सेंटाईल आहेत. तरी आपण काय कॅल्क्युलेट केला, हे पर्सेंटाईल आपण कॅल्क्युलेट केलं. तुमचे मार्क 80 पण राहू शकतात, पण तुमचा पर्सेंटाईल 97.5 एवढे पर्सेंटाईल तुम्हाला मिळालेले आहेत. तरी आपण कॅल्क्युलेट केला पर्सेंटाईल. तर तुम्ही आता बघितलं असेल ह्या व्हिडिओमध्ये की तुम्ही पर्सेंटेज पण काउंट केला, पण उदाहरणमध्ये आपण पर्सेंटेज पण कसे काढतात ते बघितलं आणि पर्सेंटाईल पण कसे काढतात ते पण बघितलं. अशा प्रकारे उदाहरण देऊन तुमचे जे पण डाऊट असतील ते क्लिअर झालेले असतील. आता आपण पाहू की रिझल्ट हा पर्सेंटाईल बेसिसवर काउंट लागतो. रिझल्ट पर्सेंटाईल बेसिसवर लागण्याचे कारण म्हणजे जे एक्झाम आहे, जे म्हणजे परीक्षा आहे, ते मल्टिपल शिफ्टमध्ये होतात. म्हणून विद्यार्थ्यांचे जे मार्क्स राहतात ते पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट होतात आणि रिझल्ट लागतो. का बरं? कारण की परीक्षा एकपेक्षा जास्त शिफ्टमध्ये झाली असतो आणि विद्यार्थ्यांची परीक्षेच्या काठिण्य पातळी आणि जे पण विद्यार्थ्याला मार्क मिळतात ते पर्सेंटाईल बेसमध्ये कन्वर्ट होतात आणि रिझल्ट लागतो. तर जे आपली संस्था आहे बार्टी, आरटी, महाज्योती, सारथी, हे सर्व मॅक्झिमम जे रिझल्ट लागतात ते पर्सेंटाईल बेसिसवर असतात, न की पर्सेंट बेसवर असतात. फक्त याआधी टाटीचा कंबाईन आणि पोलीस भरती हा रिझल्ट पर्सेंटाईल बेसवर नसता, पर्सेंटेज बेसवर होता. म्हणजे पर्सेंटेज बेसवर टाटी कंबाईन आणि पोलीस भरतीचा रिझल्ट लागला होता. पण ह्या वेळेस पोलीस भरती आणि कंबाईनचं पण जे एक्झाम होती ते मल्टिपल शिफ्टमध्ये झालेली होती. तर पोलीस भरती आणि कंबाईनचा रिझल्ट पण पर्सेंटाईल बेसवर लागण्याची शक्यता आहे. आता आपण पाहू पर्सेंटाईलमध्ये जर कोणत्या विद्यार्थ्यांना 90 मार्क असेल, किती 90 मार्क असेल आणि त्याची रँक 1 असेल, तर आपण त्याला 100 पर्सेंटाईल एवढं आपण कन्सिडर करतो. आणि जे त्याच्या खाली जे विद्यार्थ्यांना मार्क मिळाले असतील त्याच्या अकॉर्डिंग ते पर्सेंटाईल काढतात. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पर्सेंटेज आणि पर्सेंटाईलचा फरक तुम्हाला समजला असेल. जर तुमचे या व्यतिरिक्त पण काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी उत्तर देईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या CET चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.